आज 17 सप्टेंबर अनंत चतुर्दशी। महाराष्ट्रात देशभरात घरोघरी आणि अनेक मंडळांमध्ये गणपती बसवले जातात। यातल्या काही मंडळांची गणेश परंपरा खूप इंटरेस्टिंग आहे। महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि सांगलीतल्या काही गावांमध्ये हिंदू मुस्लिम सलोख्याची एक अनोखी परंपरा पाहायला मिळते। मुस्लिम धर्मियांचं प्रार्थनास्थळ असलेल्या काही मशिदींमध्ये गेली 40हून अधिक वर्ष गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते। सांगलीच्या वाळवा तालुक्यात गोटखिंडी हे गाव आहे। इथल्या झुजार चौकातल्या मशिदीत न्यू गणेश मंडळाच्या गणपतीची दरवर्षी 10 दिवसांची प्रतिष्ठापना केली जाते। यंदाचं त्यांचं हे 44वं वर्ष आहे। या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मीय लोक मोठ्या संख्येने येत असतात। मशिदीतल्या या गणपतीची गोष्ट सुरू होते 1961 पासून। या गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन गणपती बसवला। गावातील मुख्य चौकात हा गणपती होता। ज्यांनी हा गणपती बसवला त्यांनी अत्यंत उत्साहानं पण तितक्या साध्या पद्धतीने या गणपतीची स्थापना केली। म्हणजे गणपतीसाठी साधा मंडपही घातलेला नव्हता। आणि गणेशोत्सव म्हणजे पावसाळ्याचा काळ तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे। असाच एका रात्री मोठा पाऊस झाला आणि मंडप किंवा इतर काही व्यवस्था नसल्यामुळे पावसात गणपतीची मूर्ती भिजायला लागली। गावातील एका मुस्लिम समाजातील व्यक्तीने ते पाहिलं आणि त्यांनी गणेश मंडळातील लोकांना बोलवलं आणि याची कल्पना दिली। त्यानंतर सगळेजण त्या ठिकाणी जमले, पण काय करायचं यावर त्यांना काही सुचत नव्हतं। त्याच वेळी निजाम पठाण आणि त्यांच्या नातेवाईकांनी पावसात भिजणारी गणपतीची मूर्ती जवळच्या मशिदीमध्ये ठेवा अशी विनंती सगळ्यांना केली। त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्यांनी ठरवलं आणि गणपतीची मूर्ती मशिदीत ठेवली। त्या वर्षी विसर्जन होईपर्यंत त्या मशिदीमध्येच गणपतीची पूजा अर्चा केली जायची। पण त्यानंतर पुढच्या वर्षी गणपती बसवला नाही। मग बरीच वर्ष सरली आणि नंतर 1986 मध्ये गोटखिंडी गावातील काही तरुण शेजारच्या गावात गणपती निमित्त आयोजित कार्यक्रम बघायला गेले। त्यावेळी गावातील हिंदू मुस्लिम दोन्ही समाजातील लोक तिथे होते। ते पाहून त्यांच्या मनात विचार आला की आपणही आपल्या गावात अशा प्रकारचा गणेशोत्सव साजरा करायला पाहिजे असं त्या तरुणांना वाटलं। आणि मग त्यावर चर्चा झाली आणि जुन्या घटनेची आठवण ठेवत मग सगळ्यांनी गावातील मशिदीत गणपती बसवायला सुरुवात केली। या नव्या गणपती मंडळाचे अध्यक्ष होते इलाही पठाण। त्यावेळी सुभाष थोरात, अशोक शेजावळे, विजय काशीद, अर्जुन कोकाटे यांनीही पुढाकार घेऊन उत्सवाला हातभार लावला। 1961 साली ज्यांनी गणपती बसवला होता त्यांच्या दुसऱ्या पिढीने 1986 साली गणपती बसवला। आज त्यांच्या तिसऱ्या पिढीने सुद्धा हा वारसा जपला आहे। 1961 साली बापूसाहेब पाटील, शामराव थोरात, वसंत थोरात, निजाम पठाण, खुदबुद्दीन जमादार, रमजान मुलानी, धोंडी पठाण यांनी गणपती बसवला होता। आणि 1986 साली इलाही पठाण, अशोक पाटील, सुभाष थोरात, अशोक शेजावळे, विजय काशीद, अर्जुन कोकाटे यांनी पुढे ही प्रथा सुरू ठेवली। तर तिसऱ्या पिढीत गणेश थोरात, सागर शेजावळे, राहुल कोकाटे, लखन पठाण, सदानंद महाजन हे तरुण हा वारसा पुढे चालवत आहेत। आमच्या गावात आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतो। हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे सण आम्ही एकत्रित साजरे करतो। 2 वेळा मोहरम आणि गणपती एकत्र आले त्यावेळी पीर आणि गणपतीची मिरवणूक आम्ही सोबत काढली असं गावकरी म्हणाले। काही वेळा बकरी ईद हा सण गणपतीच्या काळात आला होता तेव्हा मुस्लिम बांधवांनी कुर्बानी केली नाही। या गावात शंकराचे मंदिर आहे। मुस्लिम बांधव त्या दिवशी बोकड कापत नाहीत। एकादशीलाही गावात मांसाहार केला जात नाही। आणि हे सगळं विशेष म्हणजे पूर्वीपासून सुरू आहे। कोणत्याही सक्तीने नाही तर अगदी मनापासून सर्वजण हे फॉलो करतात। एवढा बंधुभाव या गावात बघायला मिळतो। एकदा तर मुस्लिम पंथातील काही लोक या गावात आले आणि त्यांनी मुस्लिम बांधवांना गणेशोत्सव साजरा करू नका असं सांगितलं। या उत्सवाबद्दल नकारात्मक गोष्टी सांगितल्या। पण आमच्या गावातील सर्वच्या सर्व मुस्लिम बांधवांनी आम्ही हिंदू मुस्लिम वर्षानुवर्ष भावाभावासारखे वागतो असं त्यांना स्पष्टपणे सांगितलं। आम्हाला या उत्सवातून ऊर्जा मिळते, तुम्ही दुही पेरू नका असं त्यांनी सांगितलं आणि सन्मानाने त्यांना गावाबाहेरचा रस्ता दाखवला। पूर्वी बैलगाड्या होत्या त्यामुळे गणपतीची मिरवणूक बैलगाड्यांमधून गुलाल उधळत निघायची। आता त्याच जल्लोषात ट्रॅक्टरमधून मिरवणूक निघते आणि मिरवणुकीनंतर संपूर्ण गावाला जेवण असतं। गावातील महिला पुरुष या उत्सवात सहभागी होतात। आरतीचा मान रोज एका कुटुंबाला असतो आणि दोन्ही समाजातील जोडप्यांना हा आरतीचा मान दिला जातो। या प्रथेमुळे गोटखिंडी हे गाव आदर्श गाव म्हणून पुढे आलंय। दोन्हीही समाजातील लोकांनी तरुण पिढीला फार मोठं वैभव दिलं आहे आणि आता ते सांभाळण्याची जबाबदारी या पुढच्या पिढीची आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडमध्ये तर 5 मशिदींमध्ये गणपती बसवला जातो। पटवर्धनांचं कुरुंदवाड हे 18व्या शतकात नावाजलेलं पेशवेकालीन संस्थान होतं। संस्थानाच्या गावात पूर्वीपासून सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात। गावात कुडेखान, बडेनाल साहेब मशीद,
ढेपणपूर मशीद, बैरागदार मशीद, शेळके मशीद आणि कारखाना या 5 मशिदीत गणपतीची स्थापना केली जाते. आता या कुरुंदवाडची गोष्ट सुद्धा गोटखिंडी सारखीच आहे. 1982च्या दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात पाऊस आला. त्यावेळी मशिदीजवळ बसवलेला गणपती पावसात भिजू नये म्हणून मशिदीत नेला आणि मग दुसऱ्या वर्षापासून गावातील 5 मशिदींमध्ये गणपती बसू लागला. गावातील जुन्या लोकांनी ही प्रथा सुरू केली आणि सध्याच्या काळात देखील ही प्रथा सुरू आहे. समाजातील एकोपा टिकून राहण्याचं काम यामुळे होत असल्याचं मत इथले गावकरी सांगतात. 2009 साली 18 किलोमीटरवर असलेल्या मिरजेमध्ये दंगल झाली. त्यावेळी त्याचे पडसाद सांगली आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी उमटले. या गावात मात्र दोन्ही समाज बांधवांनी एकत्र येऊन फेरी काढली आणि शांततेचं आव्हान करत आपण एक आहोत असं सांगितलं. त्यानिमित्ताने कुरुंदवाडची मैत्री आणखीनच दृढ होते. कुरुंदवाड संस्थानातील काही जुन्या प्रथा आणि परंपरांचाही या उत्सवावर पगडा आहे. संस्थानाचे पटवर्धन राजे मोहरमसाठी मदत करत होते. त्यावेळेचे गावचे राजे बाळासाहेब पटवर्धन यांच्याकडे मानाचा गणपती बसत होता. त्या गणपतीच्या भेटीला पीर वाजत गाजत जात असत. त्या गणपतीच्या उत्सवाच्या दिवशी गावाला गोड प्रसाद दिला जायचा. राजे पटवर्धन यांनी ही बंधुभावाची बीजं पेरली आहेत आणि त्याचा गावावर घट्ट पगडा आहे असं गावकरी सांगतात. 2018, 2019 आणि 2020 या 3 वर्षी गणेशोत्सव आणि मोहरम एकत्रित साजरी करण्याची संधी कुरुंदवाडला मिळाली. त्यावेळी गणपतीचा मोदक आणि पीराचा चोंग्या दोन्हीही नैवेद्य एकत्रित वाटप केले गेले. 1982 पासून सुरू झालेली कुरुंदवाडची ही परंपरा आजही नवी पिढी तितक्याच उत्साहात साजरी करते. सध्या देशात एकीकडे हिंदू मुस्लिम द्वेष वाढतोय तर एकीकडे अशी काही उदाहरण शिल्लक आहेत जी आजही सार्वभौम, सर्वधर्म समभाव, विविधतेमध्ये एकता हीच या देशाची वैशिष्ट्य आहे हे सिद्ध करतं.